प्यार में कोई है मुझसे कोई स्मार्ट, बताओ। चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ। नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? हॅव अ गुड डे. मी पायल. आज सकाळपासून आमच्याकडे पाऊस चालू होता. आई म्हणाली आज आपण झाडे लावूया. आमच्याकडे काही तेलाच्या जुन्या बॉटल होत्या. आई त्यामध्येच झाडे लावणार होती. मग मीच म्हटलं तिला, आई थांब, आपण काहीतरी यामध्ये क्रिएटिव्हिटी करूया. घरी काही जुने कलर उरलेले होते, ते फेकून देण्यापेक्षा आज कामी लागतील. त्या बॉटल व्यवस्थित कापून घेतल्या आणि त्यानंतर त्याला कलर दिलाय. आता म्हटलं यावर काहीतरी स्केच काढूया. बट स्कूल टाईमपासूनच माझा आणि ड्रॉइंगचा 36चा आकडा. मला कधी ड्रॉइंग जमलीच नाही. मी कधी त्यामध्ये इंटरेस्ट घेतलाच नाही. तरी पण म्हटलं चल पायल आज ट्राय तर करून बघूया. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पर? इकडे माझ्या सर्व बॉटलला कलर देऊन रेडी होतं. आज आभाळ असल्यामुळे ते लवकर सुकलं नाही. मग थोडा वेळ कूलर चालू करून कूलरच्या हवेत सुकू दिलं आणि इकडे आईने एक मडके पण दिले होते. त्याला पण मी छान कलरिंग केलं आणि त्यावर डिझाईन काढायला सुरुवात केली. पायलने एखादी गोष्ट करायला हाती घेतली आणि पूर्ण केली नाही असं कधी होऊच नाही शकत. मला आवड आहे स्वतःमध्ये परिवर्तन करायची, नवीन गोष्टी शिकायची. त्याचप्रमाणे यावर पण काहीतरी नवीन डिझाईन काढायचा प्रयत्न केला. इकडे आपल्या सगळ्या बॉटल्सला कलर देऊन झालेला होता. आता वेळ आली त्या बॉटल्सवर स्केच काढायची. मग आठवलं माझ्याकडे ब्लॅक कलर नव्हता. कलर नव्हता तर काय झालं, आपल्याकडे आलेल्या प्रत्येक प्रॉब्लेमवर सोल्युशन असतंच. मग काय आठवलं आपल्याकडे आयलायनर आहे, ते तर आपण जास्त यूज करतच नाही. तर म्हटलं स्वतःचा मेकअप करत नाही तर काय झालं, चल आज या बॉटलचाच मेकअप करून देऊया. आज पाऊस असल्यामुळे आमच्याकडे स्वयंपाक केलाच नाही. सकाळपासून नाश्ताच चालू होता. मग आईने इकडे उर्वेशसाठी सोयाबीन राईस केला, त्यातलाच मी पण थोडा खाल्ला आणि पुन्हा आपल्या कामाला सुरुवात केली. कधी ड्रॉइंग न काढणारी मुलगी आज खूप निरखून ते स्केच काढत होते आणि नाहीपेक्षा खूप छान ड्रॉइंग काढले मी. कधी माझाच मला खूप अभिमान वाटतो. आय कॅन डू एव्हरीथिंग एक्सेप्ट स्टडी. चला या बॉटलचे डोळे काढून झालेले होते. याचप्रमाणे मी बाकी बॉटलांचे पण स्केच काढून घेतलं आहे. ऐसा मत करो मेरी जान, लाइफ में कुछ अच्छा करो यार. प्यार कैसे होता है. तर मंडळी हा आहे आपला फायनल लुक. मलाच माझ्यावर विश्वास नव्हता होत की मी इतकी छान स्केच काढली. तर मंडळी आपल्या घरी भरपूर काही असल्या युजलेस वस्तू असतात ज्या आपण रियूज करू शकतो आणि अशा नवनवीन वस्तू बनवू शकतो. तर आजचा हा आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. ऐसा मत करो मेरी जान. ये कौन है? ये शबनम का आशिक है. किसका कहेंगे